प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे बिज्जू प्रधाने, आवळे, तोडकरी, भंवर यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद. प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपचे उमेदवार बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी आणि अलका भंवर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी विविध भागातून प्रचार यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार, मिलिंद नगर, GM चौक, जय मल्हार चौक, देशमुख मळा, साठे वस्ती, मोठे वस्ती, पठाणचाळ, माशाळ वस्ती या भागातून ही पदयात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती जो विश्वास ठेवून, मी असेल, माझ्या सहकारी मंदाकिनीताई असतील, माझे सहकारी समाधान आवळे असतील, त्याचबरोबर अलकाताई भंवर असतील, ह्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले. आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्की सांगेन की या वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुखसुविधा देण्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करत आलोच होतो. परंतु येणाऱ्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीसारखे सक्षम नेतृत्व आमच्या पाठीमागे आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राचे खणकर असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी म्हणून जी त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली, त्याचबरोबर ह्या सोलापूरमध्ये समांतर जलवाहिनीचा विषय असेल, त्याचबरोबर विमानसेवा असेल, किंवा सोलापूर शहर हे स्वच्छता होण्यासाठी जे आपल्या सोलापूर शहराचे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला ताकद देण्याचं काम केलं. त्याचबरोबर या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्रदादा खोटे, त्याचबरोबर सुभाषबापू देशमुख, आमच्या शहराचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांचं सर्वांचंच पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा ह्या सर्व नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर शहराच्या कार्यकर्ता म्हणून किंवा या प्रभाग क्रमांक 5च्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. GM चौक ते जय मल्हार चौक, बुधवारपेठ परिसर, गणपती परिसर, साठेचाळ, मोठी वस्ती, पठाणचाळ या भागामध्ये डोर टू डोर म्हणजे मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचाराच्या नारळ फोडून या ठिकाणी फिरत आहोत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीवर आज जनतेनं, देशातल्या जनतेनं विश्वास ठेवलेला आहे की भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्राचे लाडके विश्वासू आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि शहर उत्तरचे आमदार, दक्षिणचे आमदार, मध्यचे आमदार या सर्व या लोकांनी, शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर मॅडम, या सर्वांनी भारतीय जनता पार्टीला सोलापूरमध्ये महापालिकेमध्ये महापौर जो असेल तो 75 आगे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या ठिकाणी या भागामधून 1992ला शिवाजी बाबाजी पवारनंतर पुरुषाला उमेदवारी मिळाली नाही, ह्याच्यानंतर जी निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये महिला निवडून आल्या. परंतु गेल्या 34 वर्षानंतर मातंग समाजाला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे. एक झोपडपट्टीमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिलेली आहे. आणि इथल्या सर्व आमच्या बांधवांनी, इथल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, आमच्या समाजाच्या लोकांनी इलेक्शन आणि हे जी चाललेली प्रक्रिया आहे हे स्वतः हातात घेतलेलं आहे. त्याच्यामुळं प्रभाग 5चा हा जो निर्णय होणार आहे आणि जो विजय होणार आहे तो 100 नाही तर 200% होणार आहे. त्याच्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेबद्दल असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, किंवा लहुजी साळवे असू द्या, कारण ह्या विचाराला ब्रीदवाक्य करून ज्या माणसांनी स्वतःची आहेती गेली पण लग्न न करता समाजाची आणि देशाची सेवा केली, असे आदिगुरु क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे या समाजामध्ये हा मांडणारा वर्ग आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला 100 नाही तर 200 नाही तर 300% का गॅरंटी देतोय की आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय आणि जे काम करतोय, कारण ही चारही उमेदवार आहेत ते सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. कुणाच्या तर हाताला धरून आम्ही उमेदवारी घेतलेली नाही. आमच्या सोलापूरमध्ये 1200 उमेदवार भारतीय जनता पार्टीला तिकिटासाठी मागणी केली होती. आम्हाला म्हणजे लास्टच्या क्षणापर्यंत म्हणजे 3 वाजून 5 मिनिटापर्यंत सुद्धा
आम्हाला वाटत नव्हतं की आम्हाला उमेदवारी मिळेल. म्हणजे अशा पद्धतीच्या रस्सी खेच होऊन आम्हाला उमेदवारी मिळाली आहे. कारण आम्ही एवढे सक्षम उमेदवार आहोत आणि सक्षम काम करणार आहोत. गेल्या 2017च्या वेळेस माझ्या मिसेसला या भागातनं निवडून दिलेला आहे. या भागाने दिलेल्या इथल्या लोकांनीच मला मतदान केलेलं आहे. त्या मतदानाच्या आणि माझ्या कामाच्या जोरावरच त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळंच मी आज इथं ठामपणे मला उमेदवारी मिळाली आहे. आणि त्या समाजानं भरघोष हे समाधानसुद्धा आज माझ्या समाधान म्हणजे माझ्या नावासारखं मला समाधान वाटण्यासारखं या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे सत्कार केलेले आहेत. आणि आमचं ऊर भरून आलेलं आहे की एवढं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन अस्थि विहाराला मी अशा ठिकाणी भेट घेतली. अस्थि विहाराला शपथ घेतली. त्या ठिकाणी अस्थीला एक हात लावून एक शपथ घेतली. बाबा आतापर्यंत आम्ही अनेक अडचणी लोकांचं काम घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे, समाजकार्य केलेलं आहे. पण आज इथून ज्यावेळेस आज आम्ही प्रभागामध्ये ज्यावेळेस फिरतोय, GM चौक असेल, अण्णाभाऊ साठे नगर असतील किंवा ह्या ठिकाणी बरेच ह्या ठिकाणी एवढ्या लोकांचा प्रतिसाद ह्या ठिकाणी मिळतोय. मी गेले 2012च्या वेळेस नगरसेवक होते. 2017च्या वेळेस निवडणूक लढवण्यासाठी ह्या प्रभागाच्या माध्यमातून फेरी मारली होती. पण त्यावेळेसचा जो प्रतिसाद होता त्याच्या अनेक पटीनं आज हे लोकांचं प्रेम आम्हाला गळ्यामध्ये हार घालता घालता सगळ्यांचं प्रेम घेता घेता अक्षरशः मनापासून असं ऊर भरून आला होता. वाटते ह्याचं हे सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे शब्दात सांगणं नक्कीच कठीण आहे. एवढं छान लोकांचं सहकार्य, एवढ्या लोकांचा पाठिंबा आणि प्रेमाची साथ आमच्या सर्व नगरसेवक आणि उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे. आणि हे जर नियोजन करत असताना आमचे मोठे बंधू आदरणीय आमचे समाधान जावळे असतील, आमचे दुसरे बंधू बजवाना प्रधाने असतील, माझ्या भगिनी अलकाताई भोर असतील, मी स्वतः मंदाकिनीताई तोडकरी, आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेने पक्षानेच असे उमेदवार या ठिकाणी निवडले आहेत की जनतेची सेवा करू शकतील. आताच अण्णांनी सांगितले की आपल्या देशाचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आपल्या सोलापूर शहराचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे असतील, शहराचे अध्यक्ष रोहनदास तडवळकर असतील, विजयकुमार देशमुख मालक असतील, देवेंद्रदादा कोठे असतील, सुभाषबाबू देशमुख असतील, ह्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच आहे. त्याचबरोबर जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि आतापर्यंत जे स्कीमा केलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, लाडकी योजना असेल, विमानसेवा असेल, रस्त्याची कामं असेल, अनेक विकास कामं आपल्या भारतीय जनता पार्टीतून झालेले आहेत. एवढंच आधी सांगेल की आताच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीला हात लावून वंदन केले आणि शपथ घेतली आहे की बाबा जी विकासाची आम्ही जी कामं करू ती सगळ्या जनतेला पाठीशी घेऊन सगळ्यांच्या सहकार्य ह्या ठिकाणी कामं. क्रमांक 5 मधून आम्ही पदयात्रेस सुरुवात केली आहे. इतका छान उत्तम प्रतिसाद मिळत आहे, खरंच ऊर भरून आले. आणि मला 100% गॅरंटी या भागातून आम्हाला लीड मिळणार, भरघोस लीड मिळणार आहे. आणि या इथल्या आल्यावर मी ह्यांना शब्द दिला होता की या महिलांना मी घर बसल्या हाताला काम देणार. 100% मी तो दिलेला शब्द पूर्ण करून दाखवेल.